काल होतं 31 डिसेंबर. तर जेवणात शाकाहारीच बनवायचा बेत ठरला, कारण एकादशी होती. मग असं मसाले भात बनवला, म्हणजे पावटे भात बनवला. आणि नंतर भाजी, पनीरची भाजी बनवायची म्हणून त्यासाठी कांदा, टॅमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतली. तर अशी कांद्याची आणि टॅमॅटोची पेस्ट करायची म्हटलं. आणि असं पनीर आणलं होतं, ते थोडा वेळ असंच ठेवलं, का तर ते एकमेकाला चिकटलेलं असतंय. मग जरा तसंच ठेवलं आणि नंतर असा कांदा भाजून घेतला. कांदा भाजीपर्यंत इकडं भात शिजला होता. मग त्याच्यावरती बारीक चिरून कोथिंबीर टाकली आणि नंतर झाकण ठेवून 2 मिनटं ठेवलं आणि नंतर गॅस बंद केला. आणि हा कांदा भाजून तयार आहे. आणि हे टॅमॅटो पण भाजून घेतला. आणि चहा ठेवला होता. आमच्या यांना सारखा चहा लागतो, त्यामुळं नंतर इकडं अशी पनीर मसाल्याची पुडी आणलेली, त्याच्यात दूध मिक्स करून ते हलवून ठेवलं. आणि ह्याच्यावरती लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद आणि थोडं मीठ टाकून ते आता मी तेलात चांगलं परतून घेणार आहे. काही जण तर तसंच पनीर फोडणी दिल्यानंतर त्याच्यात वरून तसंच पनीर टाकतात, पण मी तर असं भाजून अगोदर घेते. आणि हे पनीरचं तुकडं चांगलं भाजलं की नंतर एका डिशमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकून आलं लसूणची फोडणी द्यायची. ते जरा भाजलं की त्याच्यात जे आपण पेस्ट बनवलेली कांदा टॅमॅटोची, त्याची पेस्ट टाकून थोडीशी कोथिंबीर टाकून चांगलं एकसारखं हलवून घ्यायचं. नंतर त्याच्यात लाल मिरची पावडर टाकायची आणि घरातील जी चटणी असते ती थोडी टाकून नंतर हा पनीर मसाला टाकून घ्यायचा आणि एकसारखा हलवून त्याच्यात थोडंसं पाणी ओतायचं, म्हणजे तो मसाला चांगला शिजला पाहिजे. आणि नंतर त्याच्यात काजू टाकलं आणि एकसारखं हलवून घेतल्यानंतर पनीर टाकलं. तुम्ही म्हणाल पनीरची भाजी आहे त्याच्यात काजू कसं काय, तर थोडंसं काजू पण टाकलं होतं. आणि नंतर त्याच्यात पाणी ओतलं, जास्त पण पाणी ओतलं नाही. अशीच भाजी पनीरची भाजी खायला बरी वाटते, त्यामुळं मग चांगली उकळी येऊन दिली. आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. तर झाली आपली पनीरची भाजी तयार. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब विसरू नका. धन्यवाद.